100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या लोगोच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे डॉक्टर पी.डी. पाटील, कृष्णकुमार गोयल, राजू शेठ सांखला, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंग, अजित गव्हाणे, कविता अल्लाट, योगेश बहल, नाना काटे, सुरेश धोत्रे, सुरेश गुले, गणेश गुले, दीपाली शेळके, माया बारणे, सतीश दरेकर, प्रभाकर वाघिरे, राजेंद्र साळुंके, राजीव बनसोडे, गोरक्ष लोखंडे, ज्यांनी पुढाकार घेऊन आज मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून बोलवते, आपल्या सगळ्यांचे सहकारी भाऊसाहेब भोईर, त्यांची सगळी टीम, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, ह्या शतक महोत्सव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण झालं असं सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीर करतो। या निमित्तानं रंगदेवतेची सेवा करणाऱ्या आणि रसिकांचं मनोरंजन करणारे जे जे नाट्य निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, कलावंत आहेत, बॅकस्टेजचे कलाकार आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, कारण ह्या सगळ्या परंपरेला फार मोठा इतिहास आहे। बघता बघता 100 वर्ष झाली, दरवर्षी होऊ शकलं नाही, काही वर्ष करोना असेल किंवा इतर काही अडचणी असेल, त्याच्यामध्ये ती वर्ष त्याच्यामध्ये धरता आलेली नाही आहेत, नाही तर मागच 100 वर्ष झाली असती। आज तसं बघितलं तर नाताळचा सण आहे। मी सगळ्या माझ्या बांधवांना, विशेषतः ख्रिस्ती बांधवांना मेरी क्रिसमस अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। त्याच्याबरोबर नवीन वर्ष 6 दिवसांनी इंग्रजी वर्ष सुरू होणारे जानेवारी महिना, हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा प्रकारच्या शुभेच्छाही देतो, परमेश्वरांनी प्रार्थना देखील करतो। आजच्या दिवसाला दुसरं एक अजून महत्त्व आहे। आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांची जयंती आहे। मी त्यांच्याही जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं निमित्त साधून नाना काटेंनी पण सांगितलं होतं, सत्यशोधक म्हणून जो आता मराठी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे, आणि त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी कशा पद्धतीनं समाजाला दिशा देण्याचं काम केलं, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जी दृष्टी होती, जी भूमिका होती, त्याच भूमिकेतनं पुढं आपल्या परिसराला नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खूप अडचणी आल्यात। 2 तारखेला मला ते चित्रपटाचं, आज आपण तर छोटा कार्यक्रम इथे घेतला, परंतु 2 तारखेला आयनॉक्सला माझी त्यांनी तारीख घेतलेली आहे, त्या दिवशी चित्रपट आम्हा लोकांना दाखवणार आहे। 5 जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या जनतेला चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट उपलब्ध होणार आहे। माझी विनंती आहे की ह्या गोष्टीला बरेच वर्ष जरी झालेली असली तरी नवीन पिढीनं अशा थोर महापुरुषांचे चित्रपट बघितले पाहिजे, आणि त्यांनी कशा प्रकारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाज घडवण्याचं काम केलं, हे पण माझ्या नवीन पिढीनं समजून घेतलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो। आपले पिंपरी चिंचवड एक महत्त्वाचं शहर म्हणून आता देशामध्ये ओळखलं जातं। आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या परीनं ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला। त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत असतील, आणि ह्या सगळ्यांच्याच हातभारामुळे इथल्या कष्टकरी समाज असेल, इथं उद्योगनगरीमध्ये काम करणारा माझा कामगार वर्ग असेल, ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं इथपर्यंत आपण पोचलेलो आहे। काही प्रश्न असतात, त्याच्याबद्दल ओहापोह करण्याचं हे व्यासपीठ नाही आहे, पण काही प्रश्न निश्चितपणे थोडेसे
गंभीरतेनं चर्चेला आलेले आहेत त्याबद्दल मी आज तुमच्याशी जास्त ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलणार नाही, पण मी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. कारण मागं 25 वर्ष 92 ते 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. त्याच्यामध्ये ही साथ देत असताना समाजातल्या अनेक घटकाला आपण महापौर बनवलं, उपमहापौर बनवलं, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन बनवलं, PCMTचं चेअरमन बनवलं, सभागृह नेते बनवलं. अनेकांना हा मिनी भारत म्हणून ओळखला जाणारा सगळा परिसर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला, मग गावले असतील, गावाच्या बाहेरच्या लोक आलेले असतील कामधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं, ह्याच्यातून आपण ह्या शहराचा चेहरामोहरा बदलला. इथं तर PD पाटील आहेत, त्यांनी पण शिक्षणाच्या निमित्तानं खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थिनींना एक शिक्षणाची दालनं उघडण्याचं काम केलं. इतरांनी पण केलं. इथं कृष्णकुमार गोयल आहेत, त्यांनी देखील, राजश्री चांकला आणि ह्या सगळ्यांनी आपापल्यापर्यंत कन्स्ट्रक्शन लाईन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी नेहमी म्हणतो की नुसता एकतर्फी विकास होऊन चालत नाही. विकास एखाद्या भागाचा, एखाद्या शहराचा होत असताना साहित्य, कला, संस्कृती ह्यालाही वेगळं, आगळं, अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं विकासाला ह्याही बाबींची जोड असावी लागते. आणि त्याच्यामुळंच आज पुण्याला एक महत्त्व प्राप्त झालेले विद्येचं माहेरघर, तशा प्रकारे सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. भाऊसाहेब तर अतिशय तरुण वयात, त्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला. ही सगळी नवी टीम इथं, विलास असेल, भाऊसाहेब असेल, अनेकांची नावं घेता येतील. त्यावेळेस मी ज्यावेळेस इथं खासदार झालो, तुमचा 91ची गोष्ट आहे, तेव्हा ही सगळी तरुण मंडळी होती आणि त्याच्यातून अनेकांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. भाऊसाहेबाला पहिल्यापासून लोकसेवेची, समाजकार्याची जशी आवड, तशा पद्धतीनं ह्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांना बोलून एक चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही काळाकरता रामकृष्ण मोरे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांनी पण ह्या बाबतीमध्ये सहकार्य केलं. मी तर अनेकदा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. अनेकदा तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये असू, सरकारच्या बाहेर असू, त्यावेळेस आपण ह्या गोष्टीला मदत केली पाहिजे. ज्याने त्याने आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं. आपण ढवळाढवळ करायची नाही, पण आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचं. म्हणून भाऊसाहेबांनी मला ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस मला उदय सामंत देखील उद्योगमंत्री म्हणाले की दादा, आता अधिवेशन संपते, आपण सगळेजण चाललेलो आहे, तुम्ही काही करून एक वेळ द्या आणि तिथं PMC कमिशनर, PCMC कमिशनर आणि बाकीचे सगळे लोकांना बोलवा, ऑफिसर लोकांना, आम्हाला बोलवा, भाऊसाहेबला बोलवा आणि त्याच्यातून जिल्हाधिकारी असतील, बाकीचे सगळे असतील, त्याच्यातून काय कुणी जबाबदारी पार पाडायची. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असल्यामुळं 10 कोटी रुपये अशा प्रकारची भरीव मदत केली. परंतु ती मदत ही अनेक आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या नाट्यमंडळाच्या करता, ह्यांच्या शाखा असतात, तिथं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याच्या करता. आणि काही बाबतीत त्याने जसा उल्लेख केला, रत्नागिरीला मी 5 कोटी जाहीर केलेले होते, तशा पद्धतीनं काही रक्कम ह्याच्यामध्ये एक राखून ठेवली जाणार आहे डिपॉझिट म्हणून. त्याच्या व्याजातनं पण काही गोष्टी करायचा मानस हा ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा आहे. सुरुवात आपण पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये शुभारंभ करतोय आणि नंतरचे मात्र 2 दिवस मला वाटतं इथं आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना निमंत्रण दिलेलं आहे, बाकीच्या सगळ्यांना. मला तर पहिल्याही दिवशी आहे, दुसऱ्याही दिवशी आहे, मी पण त्याच्यातनं वेळ देणार आहे. त्यावेळेस ह्यांचा वेळ लक्षामध्ये घेऊन मला अजितला सांगायचं आहे, तुम्ही पण एक पक्षाचा मेळावा माझ्या उपस्थितीमध्ये ह्याचा
वेळ भाऊसाहेबांशी वगैरे बोलून तो देखील त्याच्यामध्ये आयोजित करा आणि अशा पद्धतीनं आपण ह्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं 100वे वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा करण्याचं काम करू। त्याच्यामध्ये मला वाटतं संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे भूषवणार आहेत आणि त्यामुळे हे संमेलन निश्चित एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। 2016 साली 89वंच माझ्या माहितीप्रमाणे मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडला झालेलं होतं। सॉरी 99 साली 19 बरोबर आहे 99 साली 19वे नाट्य संमेलन त्या ठिकाणी झालेलं होतं। श्रीपाल सबनीस साहित्य संमेलन नाही ते सॉरी ते मी जमलिंग केलं। मी आत्ताच पिढींशी ते बोलत होतो। पिढींनी त्याच्यामध्ये खूप चांगला पुढाकार घेतलेला होता आणि 1986 साली 89वे मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडला झालेलं होतं। भाऊसाहेबांनी उल्लेख केला ते मराठी नाट्य संमेलन त्याच्या नंतरच्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये झालेलं होतं आणि श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन ह्या उद्योगनगरीनं यशस्वी केलं होतं। त्यानंतर यंदा उद्योगनगरीमध्ये 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन हे होतं आहे। त्यामुळे उद्योगनगरीची वाटचाल खऱ्या अर्थानं सांस्कृतिक नगरीकडं त्या ठिकाणी चाललेली आहे याचाही मनस्वी आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। मी शेखर सिंग तुम्हाला तिथंच सांगितलेलं आहे। आता काही सध्या लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले तिथं महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन कोणी पदाधिकारी नसल्यामुळं संपूर्ण तुमच्या हातामध्ये इथली सूत्र आहेत। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गरज असेल तिथं पूर्ण ताकदीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही त्याच्यामध्ये उतरली पाहिजे। मला परवाच्या मीटिंगमध्ये असंच ह्याच्यात काही अजून पैसे कमी पडतात मी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील ताबडतोब त्यांना जे काही रक्कम लागते ती देण्याचा सूचना दिलेल्या आहेत। त्याचंही काम चाललेलं आहे कारण मीच तिथं पालकमंत्री म्हणून काम करतो आहे। त्याच्यामध्ये आपल्या मराठी नाटकाचा इतिहास हा फार मोठा आहे। एक 1842ला आपले सांगलीचे राजे पटवर्धन यांच्या प्रेरणेतनं विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिलं मराठी नाटक रंगभूमीवर आणलेलं होतं आणि त्यामुळं विष्णुदास भावेंनी मराठी नाट्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवली असं मानलं जातं। त्या अर्थानं बघितलं तर मराठी नाट्य चळवळीला तब्बल 250 वर्षाचा इतिहास 1842चं जर आपण साल घेतलं तर तो इतिहास आहे। मात्र मराठी नाटकाच्या इतिहासात आपण डोकवलं तर हा इतिहास आपल्याला थेट तंजावरला स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंच्या दरबारामध्ये घेऊन जातो। इसवी सन 1650च्या कालखंडामध्ये लक्ष्मीनारायण कल्याणम सारख्या 5-25 मराठी नाटकांच्या नोंदी तंजावरच्या संस्थानात आज देखील सापडतात। त्यामुळं मराठी नाटकाचा इतिहास तसा विचार केला तर साधारण 400 वर्ष जुना आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आपल्या मराठी माणसाचं नाटक हे वेड आहे। म्हणजे मागे तर आम्हाला आठवतं आहे सर्रास वेगवेगळ्या प्रकारची नाटकं चालायची। त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, त्यावेळेस चॅनल वेगवेगळे नव्हते आणि त्याच्यामुळं लोकांना तसं बघितलं तर करमणुकीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये ज्या गावची जत्रा असली तर तमाशे यायचे तेव्हा तिथं तमाशे चालायचे। इकडच्या भागामध्ये अशा प्रकारची शहरी भागामध्ये चांगली नाटक त्या ठिकाणी व्हायचे। अशा पद्धतीनं मला माहितीच नाही मी सांगायचो आमदार निधीतनं मदत करणार आहोत पण अजून कुणाचंच पत्र नाही आणि ते जाहीर केलं आणि पत्र नाही आलं तर भाऊसाहेब म्हणेल तुम्ही जाहीर केलं आता द्या तुम्हीच। मी इंदलकरलाही फोन केला आत्ताच विकासने लावून दिला अण्णांनी पत्र दिलंय की बाबा आम्ही आमदार निधीतनं पण काही जण मदत करणार आहोत। 10-10 लाख रुपये आमदार निधीतनं मदत होऊ शकते। जे आमदार खरोखरीच मदत करून त्यांचे पैसे इथं जमा होणार आहेत अशा आमदारांना धन्यवाद आभार आणि सांगून पैसे जमा झाले नाही तर धन्यवाद दिलेले माघार।
मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सहसा मी नियोजन मंत्री पद माझ्याकडे असल्यामुळं मी यांचा आमदार निधी 5 कोटी रुपये केला आणि त्याच्यातून जर आमदारांनी ठरवलं क्रीडा स्पर्धेला काही रक्कम द्यायची किंवा काही अशा प्रकारच्या साहित्य संमेलन, नाट्य संमेलन अशा कार्यक्रमाला जर मदत करायची तर साधारण प्रत्येक आमदाराला 10-10 लाख रुपये पत्र देऊन कलेक्टरला सांगता येतं आणि तशा पद्धतीची मदत त्या स्पर्धा पार पाडण्याच्या करता, अशा प्रकारची नाट्य संमेलन पार पाडण्याच्या करता निश्चितपणे होत असते। मी आत्ता तुम्हाला म्हणत होतो की मराठी माणूस आणि त्याचं नाटक वेड हे आपल्या सर्वांना माहिती आहे। नाटक हे मराठी माणसाचं पहिलं प्रेम आहे, त्याबाबत तो कधी त्यात तडजोड करत नाही, अशा प्रकारचे साधारण पूर्वीची आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला त्याच्या संदर्भातला अनुभव देखील आहे। त्यामुळं नाट्य चळवळ अजून देखील जिवंत आहे। आम्ही तर साधारण प्रत्येक शहरामध्ये एक थिएटर चांगल्या पद्धतीनं असावं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। बऱ्याच तालुक्याच्या ठिकाणी आपण केलेली आहेत। मी पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची वेगवेगळी नाट्यगृह झालेली आहेत। आपल्या इथंही निळोभाऊ फुलेंच्या नावानी, त्याच्यामध्ये आपल्या रामकृष्ण मोरेंच्या नावानी, अंकुश लांडगेंच्या नावानी, त्याच्यानंतर मधी एक गदिमा यांच्या नावानी, अशा वेगवेगळ्या मान्यवरांच्या नावानी, संत तुकाराम नगरमध्ये देखील आचार्य यात्रेंच्या नावानी। पण ह्याचा मेंटेनन्सचा पण खर्च खूप असतो। मला काल विक्रम कुमार सांगत होते 4.5 कोटी रुपये त्यांना मेंटेनन्सचा खर्च होतो आणि बऱ्याचदा कलावंत माझ्याकडे तक्रार करत असतात की दादा, आम्ही ज्यावेळेस नाटक तिथं पेश करायला जातो त्यावेळेस तिथली त्यांची ती रूम असेल, बसणे तिकडचे त्यांची व्यवस्था बसण्याची असेल, तिथलं स्वच्छतागृह असेल, त्यांची मेकअप रूम असेल, त्याची कधी कधी फार दुरावस्था झालेली असते। त्याच्यामध्ये आयुक्तांनी जास्त लक्ष देणं नितांत गरजेचं आहे। ठीक आहे, खर्च होत असतो, परंतु शेवटी हे समाजाच्या सर्वांच्या करता असतं, नवीन पिढीच्या करता असतं। प्रत्येकाच्या अंगामध्ये असणारी कला दाखवण्याची एक ती संधी असते आणि त्याच्यामुळं त्या बाबतीत आपण निश्चितपणे थोडंसं सगळ्याच गोष्टी बाबा एवढा खर्च होतो तेवढा खर्च येतो, शेवटी त्या खर्चाच्या मागचं कारण काय हे देखील त्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे, हेही मी आवर्जून सांगेन। मराठी नाटकांनी केवळ मनोरंजनच केलं नाही तर तुम्ही बघितलं जसं आत्ताचा त्यांनी चित्रपट आपल्याला सर्वांच्या समोर दाखवला सत्यशोधक, तर त्याच्यामध्ये देखील जरी महात्मा फुल्यांच्या नावानी तो चित्रपट असला तर त्याच्या पाठीमागं काय पार्श्वभूमी दडलेली आहे हे नवीन पिढीला समजलं पाहिजे। तशा पद्धतीनं सामाजिक, राजकीय, कौटुंबिक अशा कितीतरी विषयांना थेट हात घालण्याचं काम आमची मराठी नाट्य परिषदेचे वेगवेगळे मराठी नाट्य नाटकं देखील करत असतात। म्हणजे त्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार हे सगळे मिळून त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान देत असतात आणि त्याच्यातून त्यांना भावना विश्व त्यांनी ढवळून काढतात, नाट्यरसिकांच्या मनाचा ठाव घेतात। काही काही नाटकं इथे उशाळलेला मृत्यू वगैरे अशी काही काही नाटकं इतकी गाजली की काही म्हणजे लोक आज पण नाव काढतात। त्यामुळे नाटकं हे खऱ्या अर्थानं समाजाचं तसं बघितलं तर प्रतिबिंबच असतं, असं म्हटलं तर वावगं होणार नाही। मात्र एक गोष्ट मी मान्य करीन, 2-2.5 वर्षाच्या कोरोनाच्या संकटामध्ये मराठी नाटकांवर आणि नाट्यकर्मींवर मोठं संकट उभं राहिलं। या संकट काळामध्ये आपल्या नाटकांच्या घंटा थांबल्या, नाहीतर पहिली घंटा, दुसरी घंटा, तिसरी घंटा हे आपण बघायचो, नाटकं ती सुरू व्हायची। नाटकाचे प्रयोग बंद झालेले आपण पाहिले आणि नटमंडळींच्या समोर नाटकांवर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे संसार अडचणीमध्ये देखील आलेले आम्ही पाहिले। त्याच्यातनं आम्ही नंतर यादी तयार केली होती, नीट रेकॉर्ड नव्हतं, त्यांना शासनाच्या वतीनं काही मदत करता येते का तो प्रयत्न आम्ही केला। काही राजकीय पक्षांनी देखील एक मदत म्हणून तिथं सहकार्याची भूमिका घेतली आणि ह्याच्यातून आम्ही नाट्य कलावंतांना, निर्मात्या, दिग्दर्शकांच्या आणि बॅकस्टेज आर्टिस्टच्या अनेक मीटिंग घेतल्या, नाटकांसाठी अनेक सवलती देण्याचा प्रयत्न केला आणि अडचणीमध्ये असणाऱ्या सापडलेल्या कलाकारांना, बॅकस्टेज आर्टिस्टला
मदतीचा हात देण्याचाही प्रयत्न आम्ही त्यावेळेस सरकारमध्ये असताना केला. मला आठवतं आहे करोनाचं संकट थोडं कमी झाल्यावर पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात 22 ऑक्टोबर 2021 रोजी आपण काही नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरू देखील केली. त्यासाठी रंगभूमीची पूजा केली आणि 3री घंटा वाजून आपण नाटकाचा पडदा उठवलेला होता. अशा पद्धतीनं नेहमीच मराठी नाटकांवर ह्या एकंदरीत ह्या क्षेत्रावर मनापासून प्रेम करण्याचं काम हे केलेलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासूनचा इतिहास आहे. चव्हाण साहेबांनी पण नेहमी साहित्य संमेलन, नाट्य संमेलन ह्याच्याकरता ते स्टेजवर न बसता खाली बसायचे आणि त्यांच्या एकंदरीत कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. अशा पद्धतीची परंपरा पुढेही सातत्याने टिकवण्याचं काम ज्या त्या राज्यकर्त्यांनी केलेलं आपण सगळेजण बघतोय. मराठी नाट्य चळवळ उगमापासून असलेली वळण, स्थित्यंतरं, अडीअडचणी, त्याच्या भरती, त्याच्या ओहोट्या सगळं भोगत त्या इथपर्यंत पोचलेलं आहे आणि भोगत उपभोगत अविरतपणे वाहतं आहे. याच एक नाट्यरसिक म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्याच्यामुळं भाऊसाहेबांनी मला सांगितल्यानंतर मी ताबडतोब ह्या गोष्टीला होकार दिला. मला पोलीस खात्यालाही आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये तुमची जबाबदारी चांगली पाडा आणि अशा कार्यक्रमाला PD आणि बाकीचे सगळे सहकारी नेहमीच मनापासून मदत त्या ठिकाणी करत असतात. थोडंसं बोलता बोलता भाऊसाहेब बोलून गेला की किती पैसे पाहिजेत ते सांगा, कधी पैसे पाठवू. पैसे कुणी देत नाही, चेक देतात किंवा RTGS देतात. नाहीतर कुणी ऐकलं की पुन्हा इन्कम टॅक्सचे पाहुणे त्यांच्या घरी यायचे. चाललंय मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच मला मनापासून समाधान आहे की भाऊसाहेबांनी हे इथं कार्यक्रम घेतलेला आहे आणि जब्बार पटेल तसे बघितलं तर थकलेले आहेत, परंतु ते देखील त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे चित्रपट काढलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सामना असेल, सिंहासन असेल, उंबरठा असेल, एक होता विदूषक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुक्ता, जैत रे जैत, मुसाफिर, पथिक असे खूप चांगले चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जब्बारबाई पटेलांच्या अध्यक्षतेखाली 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर जाईल या माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. त्याच्यामध्ये ह्या नाटक क्षेत्रातल्या मान्यवरांनी नाटक चांगल्या पद्धतीनं करत राहावं. आम्हाला राजकारण आमच्यासाठी ठेवा, नाटकं तुम्ही करा असं की म्हटलं तरी काही हरकत नाही, परंतु प्रत्येक राजकारणी हा चांगला नट असावा लागतो असं म्हटलं जातं. त्यामुळं आम्हा राजकारणातल्यांनासुद्धा अनेक कसलेले नटसम्राट आहेत, हे नाटकवाल्यांनासुद्धा मागं टाकतील असं नाट्य हे सार्वजनिक जीवनातील बेमालूनपणे रंगवत असतात आणि वठवत असतात. ह्याचा अनुभव तुम्ही अनेक वर्ष घेताय. कुणाच्या बाबतीत घेताय, कसा घेताय, काय घेताय त्याच्या खोलात जास्त जात नाही, पण एकंदरीत आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे. मी पुन्हा आपल्या पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकेत, ह्या शहरामध्ये, ह्या उद्योगनगरीमध्ये होऊ घातलेल्या शतक महोत्सव अखिल भारतीय नाट्य संमेलन आपण सर्वांनी यशस्वी करून दाखवूया. मी पुन्हा एकदा नाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, बॅकस्टेज कलाकार यांचं अभिनंदन करतो. आज जो लोगोचं अनावरण केलेलं आहे त्याच्यात पत्रकार मित्रांना, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला पण विनंती करतो की आपण पण आपापल्या परीनं ह्या संपूर्ण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा 100वा हा कार्यक्रम पार पाडत असताना तुमचंही सहकार्य त्यामध्ये मनापासून मिळावं आणि आपण पण त्याला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.